आणि यानंतर देशभरातील घडामोडींचा घेऊयात नॉनस्टॉप आढावा। नोटाबंदीनंतर रांगेत उभं राहण्याची सवय लागलेल्या नागरिकांना आज दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण सुट्ट्यांमुळे गेल्या 3 दिवसांपासून बंद असलेल्या बँका सुरू होणार आहेत। त्यामुळे आज एटीएम बरोबरच बँकांमध्ये गर्दी पाहायला मिळेल। भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर आलेल्या वादळामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। चेन्नईसह आंध्र प्रदेशातही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतोय। अनेक झाडं उन्मळून पडले तर लोकल वाहतूक मंदावली। दरम्यान या वादळाचा प्रभाव कमी होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। 14 तारखेला हे वादळ दक्षिण गोव्याकडून गुजरातच्या दिशेला जाणार आहे। थिएटरमध्ये राष्ट्रगीतासाठी उभे राहिले नाहीत म्हणून केरळात 6 जणांना ताब्यात घेण्यात आले। केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सिनेमापूर्वी लावण्यात आलेल्या राष्ट्रगीतासाठी हे 6 जण उभे राहिले नसल्याची तक्रार भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केली। त्यानुसार कोची पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तंबी देऊन सोडून दिला। आजपासून पेट्रोल डिझेलचं डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 0.75% सूट देण्यात येणार आहे। डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाईल वॉलेट, प्रीपेड लॉयल्टी कार्डच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे व्यवहार दिल्यास ही सूट मिळणार आहे। कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय। डिजिटल व्यवहार केल्यास डिस्काउंटचे पैसे पुढील 3 दिवसात ग्राहकांच्या खात्यात जमा होतील। रेल्वे प्रवाशांच्या खिशाला लवकरच भुर्दंड पडण्याची शक्यता आहे। रेल्वेचा विशेष सुरक्षा निधी देण्याबाबतचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयानं नाकारल्यामुळे रेल्वे हा बोजा तिकीटवाढीच्या रूपानं प्रवाशांवर टाकण्याची चिन्ह आहेत। स्लीपर, दुसरा वर्ग आणि एसी 3च्या तिकिटांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित एसी लोकलची चाचणी आजपासून सुरू होते। कर्जत आणि खोपोली दरम्यान ही चाचणी घेतली जाणार आहे। चेन्नईच्या कारखान्यातून 5 एप्रिलला ही लोकल मुंबईत दाखल झाली होती, मात्र तेव्हापासून तिचा मुक्काम कुर्ला कारशेडमध्ये। या एसी लोकलसाठी काही आवश्यक बदल करण्याची गरज होती। त्यानंतर आता या लोकलचा ट्रायल रन सुरू होणार आहे। त्यामुळे लवकरच ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होण्याची चिन्ह असून येत्या उन्हाळ्यात मुंबईकर गारेगार प्रवास करू शकतील। अरबी समुद्रातल्या नियोजित शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला अखेर मुहूर्त मिळाला। येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रात जिथे शिवस्मारक उभारलं जाणार आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन मोदी भूमिपूजन करणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात 2 गटात झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर दंगलीत झालं। त्यामुळे मलकापुरात दगडफेक आणि जाळपोळीचं सत्र पाहायला मिळालं। यावेळी दंगल शमवण्याचं आवाहन करायला गेलेल्या आमदार चैनसुख संचेती यांच्यासह पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक जखमी झालेत। नांदेडातल्या हदगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच आरक्षणावर बोला अशी मागणी करण्यात आली। त्यावर आम्हीच आरक्षण देणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुस्लिम भागातील एटीएममध्ये सरकार जाणून बुजून पैसे टाकत नसल्याचं वादग्रस्त विधान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केलंय। लातूरमध्ये नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी ते आले होते। त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली। नोटाबंदीचा निर्णय हा मुस्लिम समाजाला तापदायक झालाय। मुस्लिम भागांमध्ये असणारी एटीएम रिकामी आहेत, तिथल्या बँका उघडल्या जात नाहीत असे अनेक आरोप त्यांनी सरकारवर केले। टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांना टाटा इंडस्ट्रीजच्या संचालक पदावरूनही हटवण्यात आले। या निर्णयासाठी सोमवारी टाटा समूहाची एक विशेष सभा घेण्यात आली होती। टाटा समूहाच्या ज्या पदांवर मिस्त्री आहेत त्या सर्व पदांवरून त्यांना हटवण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। बघत रहा एबीपी माझा।